गुड मॉर्निंग गाईस. तर इथं आम्ही शोधत आहोत वरदचं एक्सरे. जे 1 वर्ष आधी त्याचा ॲक्सिडेंट झाला होता तो एक्सरे आम्हाला भेटत नाही. बऱ्याच दिवसापासून शोधते काय की वरदचा जो पायाचा ॲक्सिडेंट झाला होता जिथं लागलं होतं तो पाय परत सुजायला लागला आहे. त्यामुळे आम्हाला इथं शोध चालला आहे. भेटते का नाही? दिलता का त्याने? तुला आठवतंय का? नाही आपण एक्सरे घेतलाच नाहीये. फक्त त्यांनी मोबाईलवर चेक केला. मोबाईल मध्ये दाखवलेलं ना? हां. आता ते तारीख बिरीख आपल्याला लक्षात आहे का एक्सरे आणायला? मोबाईलवर दाखवलं. इतकं आम्ही शोधते तेव्हा सांग ना. माझ्या लक्षात नव्हतं बाळा. लक्षात नव्हतं माझ्या. ठेवून दे तिथे कोपऱ्यातच ठेवून बघेल. मी तर ह्याला विचारणार होतो आता फोन करून. कोणाला? बनकरला. बाय बाबू. बाय सोना. आवडायला सांगता ना. बरोबर? सगळं आवरून घ्या. येते मी 2 वाजता. काय आहे वरद वरद? हो ना. बरं, काढायलाच पाहिजे. एकदा हाताखालून काढलं ना की बरोबर लाईनिंगवर येतात. फक्त मलाच समजतं, बाकी कोणाला समजत नाही घरात आमच्या. ती पण लय माजली आहे मुक जनावर. हो ना, तीच तर एक घरात समजदार आहे. अरे यार माझी अंगठी राहिली. घडी घातली मी, राहू दे. येऊ दुपारी, चला. रो हाऊसचं काम चालू आहे बघा. तर माझा गुरुवारचा उपास असतोच आणि सुवर्णाचा आज पहिला गुरुवार आहे श्रावणचा. तर फरार करायला वरती बोलवलंय ऑफिसमध्ये. हो का मॅडम? नाही फराळ नाही बोलत. बघू काय काय आणलंय. आज आलू भाज्या बघू. हां ठीक आहे चालेल. हे जरा हां. कशाचे केलेत ते? उपास भाजण्याचे ते आता ठेवले ना असे तर हे झालं बघ. पण आहे पेपरचा पुढं पण काय उपासाचं किती काय काय आणलंय मॅडमने. हे काय राजगिरा. हा ना, मी चालू करेपर्यंत एवढी थांबायचं ना सर, जरा हळू यायचं होतं. तर सुवर्णाकडे झालंय मस्त फराळ. मॅडम कॉफी काय बनवत आहे? वरून आहे, मागून एक घात. सुवर्णा मॅडम मला घ्यायला आलेत आणि आम्ही चाललोय भाजी आणायला. घाबरून घाबरून गाडी चालवती. सुवर्णा मला बसवलं नाही तर मला अच्छा सिद्धीसाठी घेवर. आज उपास आहे. आज उपास म्हणून उद्या घेऊन म्हणलं. चल घेतला खूप असं घेतला. तर भाजी घेऊन आम्ही परत निघालो. सिग्नलला लागलंय. काय केलं? बघू बघू कुठं लागलं. कुठं लागलं बघू. कुठं लागलं? पप्पी दे लवकर. पप्पी दे. मला पप्पी. मम्मीला पप्पी. मला पप्पी. मम्मीला पप्पी. मम्मीला दे पप्पी. मम्मीला दे. आता अगं इकडे ऐश. मला दे लवकर.
ये की हे बघ, इथे लपो, इथे लपो, इथे लपो, इथे इथे हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. हा, कुठं लपवणार? लपो 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 इथे इथे बघ, होय बिस्किट लपवते. नाही घेत ना लपो. मी घेणार आहे, मला नको हे करू. हे बघ हे नाही घ्यायचं आमचं बिस्किट, कोणीच नाही घ्यायचं आमचं बिस्किट. हा फक्त ऍशचं आहे ते, कोणी घ्यायचं नाही. पप्पा फक्त काढणार तिकडून आणि ऍशच काढणार, दुसरं कोण तुला दम नाही देत. हे बिस्किट कोणाचे? हे बिस्किट कोणाचे? इथं लपून ठेवलं बघा आमच्या बबूनी बिस्किट. नको ग, तिचं ती काढेल बरोबर. बर ठीक आहे, नाही काढत. काय काय खाली जायचंय. कसं समजतं? खाली जायचंय. फक्त एवढीच भाषा आमच्या बबूला कळते. तू चालली खाली बबू, बिस्किट कोण खाणार? बाय बाय. डॉक्टर काय बोलले? त्याचे पाय बघू थंडीमुळे रे. त्याला त्रास होतोय, पडला होता ते. मुकामाला लागलं ना तो. ते थंडीमुळे त्रास होतोय. इथं सुजलाय. पाहिजे पुढे. मग ते कळलं, काय मोठा आहे, काय असं लहान नाही झालं. एक मोठा छोटा झाला, सुजलाय तो पाय. हा मग काय म्हणले डॉक्टर? पॅक ठेवायचं म्हणून सांगितलंय पायाला. मी व्हिडिओ समोर थोडी आहे, साईडला उभा आहे मी त्यासाठी. काय करायचं ते माहितीये का? करून दाखव का मी? म्हणून मी त्यासाठी साईडला उभा आहे. बंद करणे हे काय? सांगत होते. हे काय? हे रात्री कानात असतो त्याच्या. फेकून देईल ना मी रात्री उठून. कसं झोपून गेलं आणि मला बोलताय तू काढलं का नाही माझ्या कानात? तू किती झोपली का? सुजली अख्खी. आई हे मी झोपून आणि 7 वाजता झोपली. तुला काय म्हणले डॉक्टर? मला कॅल्शियम आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्यात ते हड्डी जुळण्यासाठी. ते तू सांगायचं ना त्यांना. गोळ्या बघितले का? नाही हा? नाही. बघूची स्टिक. हा मोबाईल बापरे. आज जर तू सॅमसंग गॅलेक्सी फोल्डेबल गॅस्ट्रो जेवणाआधी. जर एक पण गोळी तू मिस केली ना सोना, मग तुला दाखवते मी. गोल्डन शपथ. बापरे. हे विटॅमिन डी चे आहेत का? हो, हा हे चांगले असतात. हा मला पण दिले होते, 12 गोळ्या. मी ऍडमिट होते हे तेव्हा. वीक मध्ये एकदा हा खायची. आठवड्यात. पण त्याच तारखेला खायची. हा दिवाळी दिवाळी बोनस. बोनस. दिवाळी बोनस आहे. आई शपथ, कसल्या गोळ्या आहेत. हे विटॅमिन, हे कॅल्शियम आणि विटॅमिन. ही कसली आहे? पेन किलर. जेवल्यानंतरचे. बरोबर तीच गोळी खाल्ली म्हणजे ते दुखण्यावर थांबण्याची का? नाही, मी दुपारी आता ह्या गोळे जेवढे पण आहेत ना सगळे संपवायचे. जेवायच्या आधी ही खाल्ली आणि जेवल्यानंतर हे 2 खाल्ले. हं. ह्याचं मला माहिती नव्हतं, मग हे मी खाल्ली नाहीये. हिचं माहिती, ही आठवड्यात एकदा. हे कसं आहे काय माहिती. केवढी जाडी आहे ती गोळी, कशी ही- खायला टाइम लागेल. ऍसिडिटी साठी जेवणाआधी ही खायची. हा, हे माहिती आहे. कसं खायचं म्हणजे हे काय दिलंय की इथे जेवणानंतर. अहो, तर मग ते ही पण माहिती आहे त्यामुळे ते जेवणानंतर. खाल्लंय. आणि मग कुठलं नाही माहिती हे दिलंय की काय इथे सगळं लिहून दिलं असेल ना त्यांनी. जेवणानंतर. आमच्या घरात इतका दवाखाना चालू आहे ना, म्हणजे हा 2026 आमच्यासाठी इतकं आठवड्यातून बेकार एकदा. चालू आहे, इतकं इथे बेकार. दिलंय की काय लिहिलंय? अच्छा, हे माझं हे हॉस्पिटल, हे मला माहिती. दीदीचा दवाखाना, हे वरचा घ्यायचंय आता सगळे मला. एकदम आजारी. जेवणानंतरच आहे का काय लिहिलंय इथे? काय माहिती काय. कुठले बघू? सायंटिस्टला बोलवतो. सायंटिस्ट कोण आहे? हे मोठं नाही का? आफ्टर ब्रेकफास्ट. तुझं काय? आफ्टर ब्रेकफास्ट. ठीक आहे, म्हणजे एकदाच आहे का? ए हात सांभाळ ग. नीट ठेवा. बिस्किटच्या नको देऊ. हे सकाळी मला देऊन जा. पप्पा तिला शी करून आणो. ए आत्ताच त्यांनी फिरून काय झालं? हे बघ वरती, हे बघ, हे बघ खालीच चाललोय आपण. बघ खालीच चाललोय आपण. हो, खाली चाललोय राणी. आली का बघ, लिफ्ट आली का बघ, कितव्या फ्लोअरला आहे बघ. बघ इथे बघ कितव्या फ्लोअरला आहे बघ. आली का?
तुझ्या फ्लोअरला आली. बघ बघ लवकर. आली 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 आली. आता बाबू लगेच बाहेर पडे. बघ लवकर. जेवण झालं की बाबूला खाली यायचे कंपल्सरी. आणि तिचं जेवण झालं पण आणि ह्यांनी फिरून पण आणलं तिला. पण आमचं जेवण झाल्यानंतर परत तिला एक राऊंड मारायचं. त्याशिवाय ती बसणार नाही छान आणि झोपणार नाही. नाही तर मग 1 वाजता 2 वाजता उठते की घेऊन चला मला खाली. साडे 11 झाले बघा. जायचं पुढं. झालं मॅडमचं फिरून अर्धा तास. आता निवांत झोपेल. आता 8 वाजेपर्यंत टेन्शन नाही. ज्याला सवय झालेली असती ना त्याला AC शिवाय झोप नाही लागत. ते सुहानाला तसं सवय आहे. किती थंडी असली तरी तिला AC लागते. तिला झोपच लागत नाही सुहानाला. ते आम्ही आता गेलतो ना कर्जतला, तिथं पण ती फुल AC लावून झोपली होती. बब्बू हा 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 बेटा. दुसरं काय भेटलं नाही का तुला? हेच भेटलं. हा झालं का? सुकली नाही सुकली. पूस असं जोर जोरात. तिला बरं वाटतं ते पुसून काढलं की. थंड तिला आवडत नाही है ना बाबू. थंडी वाजते बाळाला. रात्रीचे 12 वाजता धुतलंय बाळाला. चिखलात लोळून आलंय बाळ. अगं इथं ओल्लंय अजून. मम्मी तेच म्हणते. ती पटकन नाही फटाफट असं कळते का माझ्या बबडाला? जोर जोरात पूस म्हणजे ते सुकत. कशा कळते? तिला किती बरं वाटतं. मी दाबून देते असं वाटते का तुला? होय का? झालं झालं का? पुसून झालं का? अजून पुसत राहू? असं पुसतच राहू? 2 मिनिट. हा कामं कमी झालीत मला अजून. आता डोकं दाब थोडस डोकं दाब. असं नाही. आयब्रो कसं दाबतो आपण असं हा असं. असं तिला असं आवडतं. असं आवडतं म्हणजे मी बोल. अगो बाई ते डोळेच बंद करायला हा, लागली. तिला खूप ती असं डोकं देतीये बघ समोर तुला दाबायला. हा हे दुखतंय आणि हा, माझं असं. दिवसभर दुखते तर माझं उपासाने दुखायला लागले आज डोकं. असं तिला आवडतं. कशा बाबू दे मम्मा दाबती. दाबू असं दाबू. हा. असं असं. छान वाटतंय मला माझ्या. तिचं डोकं दुखतंय. आता सरळ ठे नुसता थोडासा ते कट कर. काय ग तू आज झोपली होती ना? बाहेर कशी काय आली? हा पप्पांचा इथं मोबाईल वाजला की लगेच उठून बघतीये कोणाचा फोन आलाय. बुवा केलं. झोप गाय कर. जा आत घुस चल. हे बघा ॲश. हे बघ हे बघ गाय करा. झोप चल झोप. इथं फोनाचा आवाज आला ना. मस्त.